गडचिरोली जिल्ह्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सूरज चव्हाण यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तर सेनगाव येथील तहसील कार्यालयात पत्ते खेळून त्यांनी निषेध व्यक्त केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध ठाकरे गटातून संतापाची लाट उसळली। आज ठाकरे गट अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कभी किसानों के प्रश्न पर ध्यान दो ना महाराज अशी गरीब किसानों के खेतों पर आओ ना महाराज असे बॅनर लावून तुम्हाला रमी खेळण्यासाठी वेळ कसा मिळतो असा सवाल उपस्थित करण्यात आला। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, विठ्ठल चोतमल, वसीम देशमुख, गणेश शिंदे, आनंदराव जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्ते खेळून आंदोलन केलं। यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्याचबरोबर सेनगाव इथं देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, जगदीश गाढवे पाटील, देविदास कुंदरगे पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात पत्ते खेळून कृषी मंत्री कोकाटे यांचा विरोध केला। यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचाही निषेध केला। त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। यासह कनेरगाव नाका ते जिंतूर मार्गावर सूरजखेडा शिवारात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आला। यावेळी रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, शांतीराम सावके, संतोष साळुंखे, राहुल कावरखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री विधान भवनामध्ये पत्ते खेळतात हे निषेधार्थ आहे, त्याचा राजीनामा झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी पुत्राला त्या ठिकाणी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जी मारहाणी केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। नुसत्या निवेदनावर आम्ही थांबणार नाहीत, तर त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर निश्चितच शिवसेना स्टाईलनं उत्तर देण्यात येईल। आम्ही शेतकऱ्याच्या पूर्णपणे पाठीमागे आहोत, कारण की परिस्थिती अशी आहे की एकीकडे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही आणि दुसरीकडे कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री असलेला माणूस त्या ठिकाणी विधान भवनामध्ये पत्ते खेळताना आढळून आलेला आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रशासनाला पत्ते देऊन आणि पत्ते उधळून त्या ठिकाणी निषेध केलेला आहे।